हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम 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 जय राम जय राम पाता लोचनी रूप पाता लोचनी लोचनी रूप पाता लोचनी Bye.
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम वडिलांची मीरा सीता देवा माझ्या वडिलांची अशी गा देवा माझ्या वडिलांची मीरा सीता देवा माझ्या वडिलांची मीरा सीता देवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास परणे आपला दार केला भोगवटा आम्हाला चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास परणे राखीला दार
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणा सेवा पांडुरंगा। हे उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे। उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे। हरिवंश परंपरा दासमी अंकित, हे तुका मोकली तालाज कोणा। उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे। विठाला विठाला अष्टांग योगी मा सौख्यदाता, शरण्याग्रणी भक्तनाथाचनाता, कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा। नमस्कार षष्टांग श्रंगदासा, समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम, जगणनीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम, सभयदबला समिठलम चिंतयामि। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू पांडुरंग गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरुदास दुका, हरिकलापत्नी ज्योतरार्थावतारम, कलंकांकदे ज्योति कामदिवक्रम, खलानी समादा पुनोदार दक्षिण, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरे काहीच नेनी, बोलवतो वचनाती भाविका। एका जनार्दने तुमचा दास, त्याची आस पुरवावी सेवेला गे। सेवक जानो सेवेला गे, सेवक जानो वेला गे
झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण अवसाने या देवा क्या बात है हाँ यावरी न करावा अबेरू तुमच्या लागलो निज चरण अवकाशी हाँ तुमच्या लागलो निज चरण स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज टाळी वाजवा लागोनी या पाया विनवितो तुम्हाला खरे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा सुख सोळा स्वर्गी नाही माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतन हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पद्रुम महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराज जगतातलं एक महत्वाचं गणित महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडकेला दिवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावरून पुन्हा माघारी यावं महाराज यात काय नवल ज्यांच्या नावाने यमानं थरथर कापावं अरे यातही काय नवल ज्यांनी प्रत्येकाच्या दारात जाऊन 5वा वेद निर्माण करून सांगितला यातही काय नवल अरे ज्यांनी मानवी जन्मातलं जन्माला यावं आणि मानवी जन्मातलं एक निर्माण एक आजोबा निर्माण करून दाखवावा का जशा पाण्यावर जशा लाया तराव्या ना तशा त्यांच्या नावानं गाथा तरून दाखवला तर तुकाराम महाराजांचा गोड अभंग आजच्या सेवेकरता निवडला विठ्ठल काय म्हणतात तुकोबाराय म्हणतात माझ्या वडिलांची मिराशी गा देवा मिराशी म्हणजे काय पहिल्यांदा मिराशी शब्दाचा अर्थ घेतला का अभंग सुटला काय मिराशी मिराशी म्हणजे परंपरा काय परंपरा आहे तुझी चरण सेवा पांडुरंगा ही आमची मिराशी मिराशी म्हणजे परंपरा आणि त्यानुसार देवा तुझी सेवा करतोय तुझी चरण सेवा पांडुरंगा काय केलं आमच्या वडिलांनी उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवट्टा आम्हा लागे आणि म्हणून वंश परंपरेनुसार आम्ही सुद्धा तुझा दास होणार हर जग हसेल आम्हाला देवा पण सांगतो देवा जगाची लाज बाळगायची गरज नाही वंश परंपरेनुसार दास होतोय पण तू कामो कलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवट्टा आम्हा लागे विठाला 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 अभंग सुंदर निवडलाय अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही खरं तर आज आपलं वडबारे तुम्ही लावताय का ते लावत नाही नाही नको नको ते नंतर ते म्हणजे त्याचा डिस्टर्ब होईल जास्त हा ठीक आहे ओके राहू द्या असू द्या आपण ते करून प्रसंग हा आणि म्हणून खरं तर आज वडबारे मळ्यामध्ये नवे नवे आपलं वडबारेच गाव ना वडबारे गाव आणि या वडबारे गावातील आपल्या सगळ्यांचे एक लाडकं व्यक्तिमत्व
सर्वांचे एक प्रेमळ व्यक्तिमत्व, नवे नवे आपल्या भागाचे एक वैभव, आदरणीय स्वर्गीय छबूबाबा त्र्यंबकजी जाधव दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. दादांच्या पश्चात मागचा जे परिवार आहे, या परिवारानं गोड असा सोहळा आयोजित केलाय. बाबा दोन बाजू मांडल्या शास्त्रामध्ये महाराजी, दोन बाजू आहे. जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं, आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हणावं. आज या जाधव परिवारानं जो सोहळा आयोजित केलाय ना, याला कृतज्ञता सोहळा असं म्हणावं. का? अभंग तोच निवडलाय. आणि तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात की आजसाठी केला होता टास, शेवटचा दिस गोडवावा. या व्यक्तीप्रमाणे आज छबूबाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या मागं खरं तर 3 मुलं आहे, 4 मुलं आहे. त्यामध्ये बाळूदादा आपल्यामध्ये नाही आहेत. खरं तर 4ही मुलं आणि माझी एकुलती एक बहीण शिनाबाई, बरोबर ना, शिना अक्का असतील. ही 4ही मुलं खरं तर प्रकाश दादा असतील, रावसाहेब दादा असतील, दत्तू दादा असतील आणि बाळूदादा असतील. ही 4ही मुलं आणि खरं तर शिना अक्का असतील. खरं तर या सगळ्या मुलांनी केलेला गोड असा सोहळा, अशा मुलांना तुकोबाराय धन्यवाद देतात. आपल्या इता जो असे जागता धन्य माता पिता, तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे, आणि तयाचा हरिक वाटते देवा. या युक्तीप्रमाणे गोड असा कार्यक्रम आयोजित केला. नातवांनी सुद्धा भरपूर त्या ठिकाणी प्रयत्न केले. त्यामध्ये नकुल दादा आहे, पप्पू दादा आहे, मच्छिंद्र दादा आहे, गोरख दादा आहे, निलेश दादा आहे, वैभव दादा आहे. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आमच्या संदेश दादानं आम्हाला इथपर्यंत येऊस्तोवर फार काही कॉल केले. संदेश दादाचा लय आग्रह होता बरं का. 4-5 महिने झाला आमच्या मागं लागलं होतं. आणि म्हणून खरं तर ती यावंच लागल, कुठपर्यंत असू द्या तुम्हाला यावं लागल. आणि त्या युक्तीनुसार इथपर्यंत येण्याचा योग मिळाला. आनंद असा आहे की एका सप्त्याला सुद्धा एवढं मोठं नियोजन करता येत नाही. एवढं मोठं नियोजन एका पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला राऊत बाबा यांनी करून दाखवलं. अशी मुलं जन्माला येण्याकरता भाग्य असावं लागतं. पैसे कोणाकडे पण आले, पैशाचं महत्व नाही, पण मला वाटतं पैसे योग्य ठिकाणी कसं लावून कार्यक्रम गोड करता येईल याचं जर डोकं बघितलं तर आज जाधव परिवारानं केलं. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. कार्यक्रमाकरता आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. दादांमागं मोठा परिवार आहे. आज महाराष्ट्रातले सगळे नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही म्हणता की असं कसं काय झालं की ही मंडळी एकाच ठिकाणी आज मिळत नाही, पण मग आज मिळालं कसं काय? तर ते खरं तर सौभाग्य म्हणावं लागेल, छबूदादांची काहीतरी पुण्याई म्हणावं लागेल, या कुटुंबाची काहीतरी पुण्याई म्हणावं लागेल की एवढे गोड अशी मंडळी आज या व्यासपीठावर उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी वाजवायची, जोरदार. आणि म्हणून महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, सध्या ज्यांचं टॉप 10 नाही टॉप 5 मध्ये ज्यांचं नाव लागतं, अशी सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी गायन सम्राट गान कोकिळा, महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांच्या गळ्यातला ताईत, ज्या दोघांना संबोधलं जातं आणि नवे नवे परमार्थाची ओढ लावणारे, या तरुणांना कीर्तनाकडे ओढून घेणारे आदरणीय दोनही गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी गायन सम्राट ज्यांच्या आवाजामध्ये सप्ततारकातली तार सरस्वती मातेने घातली आहे. मला वाटतं पीटी संपते पण त्यांचा आवाज संपत नाही, असे ओंकारजी महाराज खरं तर जगताप या ठिकाणी उपस्थित आहे. जोरदार टाळी वाजवायची, जोरदार. आणि म्हणून ओंकारजी आपण उपस्थित राहिलात, आपलं कौतुक करावं आहे. आवाजाची काही मर्यादा असते, पण मला वाटतं आपण मर्यादेच्या खरं तर बाहेर आहे. का? अनलिमिटेड, लिमिटेड नाही, अनलिमिटेड देवानं तुम्हाला आवाज दिलाय. तुम्हाला कौतुक आहे तुमच्या आवाजाचं, आणि तुमचं सुद्धा कौतुक आहे. का? ते बघ, बरोबर उन्हाने बरोबर झाडच घातली. का बरोबर? सांगू का कौतुक करावं? हे आवाज तर तेवढा गोड आहे, पण मी सांगून राहील माझ्या ओंकार दादाचा स्वभावही तितकाच गोड आहे. ओंकार दादांकरता द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे आम्ही एका राशीतले बरं का, दुसरे गायनाचार्य, महाराष्ट्रातले एक नामवंत, सध्या ज्यांची क्लिप रोज लाखो तरुणांच्या स्टेटसला असते बरं का, आणि ज्यांच्या स्टेटस शिवाय काही लोक दिवसाची सुरुवातच करत नाही, असे महाराष्ट्रातले एक नामवंत, नवे नवे टॉप 10 मधले, नवे नवे टॉप 5 मध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, आदरणीय कैलासजी महाराज पवार. एकदा जोरदार टाळी वाजवायची आमच्या कैलास दादांकरता. उपस्थित राहिलात आदरणीय कैलास दादा, तुमचं गायन म्हणजे आमच्या या सगळ्यांकरता एक पर्वणी आहे. आपण उपस्थित राहिलात, कैलास दादांचे विशेष आभार. सगळे टाळकरी आहेत, मला वाटतं वारकरी शिक्षण संस्थेतले, आपल्या भागातली संस्था आहे बरोबर ना, चांदवड भागातली संस्था आहे. येवल्यावरून इथपर्यंत उपस्थित राहिलात आदरणीय सगळ्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांकरता जोरदार टाळी वाजवायची. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं
महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, सध्या महाराष्ट्रात एकच पखवाजा चर्चेत आहे. मोठा कार्यक्रम म्हटलं का कृष्णा महाराजांचं नाव पहिलं यादीला येतं बरं का, पहिलं यादीला नाव आहे. आज कृष्णा महाराजांची पखवाजाची जी खरं तर थाप आहे आणि जी चाटी आहे ती अनेक पखवाजे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मी कोणाला नाव ठेवतोय असं नाही, पण जमलं ते फक्त कृष्णा महाराजांना जमलं का. टॉप 5 मध्ये ज्यांचं नाव आहे, टॉप 5 नाही टॉप 1 सध्या, टॉप 1च इथून सुरुवात करायची, 5ला कायला न्यायचं. 1 नंबरला ज्यांचं नाव आहे परभणीचा, उगा नाव माय म्हणतात, वाघ म्हणतात त्याला, वाघ. आणि म्हणून खरं तर कृष्णाजी महाराज बोरकडे एकदा जोरदार टाळी वाजवायचे. वाजवण्यामध्ये स्पष्टता आहे, सुंदरता आहे, दिव्यता आहे आणि भव्यता आहे. या 4-5 गोष्टी आमच्या कृष्णा महाराजांकडे आहे. आणि म्हणून मन मोहून घेणारे असे कृष्णा महाराज. उगाच म्हणत नाही कृष्णाजवळ मन मोहण्याची कामं असतात. राऊत बाबा कधीच कोणाला टाळी वाजवत नाही, पण तुमची नजर काढून त्यांनी खरं तर एवढं काय केलं, हे कधी प्रतिसाद देत नाही. त्यांना चिंतनीय गोड ऐकण्याची सवय लागलेली, बरोबर ना महाराज. आणि म्हणून त्यांना गोड ऐकण्याची सवय, पण ती मंडळी कधी प्रतिसाद देत नाही. पण तुम्हाला ज्या अर्थी प्रतिसाद दिला त्या अर्थी तुमच्यात काहीतरी खुबी आहे. एकदा जोरदार टाळी वाजवायची. द्यावे तेवढे धन्यवाद. भालदार चोपदार सुद्धा सुंदर आहेत. तात्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय विलासजी तात्या, बरोबर ना, सगळेजण आदरणीय तात्या आहेत. आदरणीय महाराजजी, बळीराम बाबा आहेत, सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचं कौतुक करतोय. हार्मोनियम वाजवण्याकरता आदरणीय महाराजजी आहेत. विनेकरी बाबा सुद्धा लाइटिंग लावून इथपर्यंत आले, पाहिलं का. आणि म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. चोपदार त्यांना सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. साऊंड म्हटलं आपल्या चांदवड भागातलं एक वैभव, आपल्या चांदवड भागाचं नाव ज्यांनी महाराष्ट्रात पोहोचवलं आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ते सुद्धा चर्चेत बरं का. काळूबाळू, पहिल्यांदा काळूबाळू नारायणगावला होतं, पण आता चांदवडला आलं. नाही कळालं, जाऊ द्या, नाही कळालं तर जाकली मोठ 1.25 लाखाची. आणि म्हणून काळूबाळू साऊंड सिस्टीमचं नाव महाराष्ट्रात प्रख्यात झालं. मीच कारणीभूत त्याला, हसू द्या. आणि म्हणून खरं तर विकी दादा, आमच्या विकी दादा करतात जोरदार टाळी वाजवायची. सुंदर साऊंड लावण्याची पद्धत गोड आहे. आणि खरं तर आज 2 चॅनलवाले या ठिकाणी उपस्थित आहे. एक राघव दादा आणि दुसरे माऊली HD परिवार. आज दोनही परिवार भगवंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचे उपस्थित आभार व्यक्त करतोय. प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालवत नाही. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, तुमचा माझा जन्म झालाय. मला वाटतं आपल्यासारखी माणसं जगात नाही महाराज. का पवित्र ती कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला मग जगणं आणि वागणं गोड असावं माणसाचं. किती गोड असावं. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, हो भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्मा. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, हो भारत देश है मेरा, हो भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. मग जगणं आणि वागणं गोड असावं. किती गोड असावं. एका ठिकाणी गोडलेले अजून. तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. कोई याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल तेरा नाम रे. तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू.
मध्ये जन्माला आला. टाळी वाजवा. जेथे वैष्णवाचा वास धन्य भूमी पुण्य देश. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. अजून बोलू का? या राज्यामध्ये जन्माला आला. या राज्याचं नाव काय बोला ना? राज्यामध्ये जन्माला. ही भूमी कोणाची? ताते मला उत्तर अपेक्षित आहे. कोणाची? मला उत्तर आलं पाहिजे. कोणाची भूमी? संतांची. बरं, संतांच्या भूमीमध्ये जन्माला आला त्यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आला तो जिल्हा कोणता? अहिल्यानगर. बरोबर ना? कोणता जिल्हा? नाशिक. असं जरा मोठ्यानं बोला ना. कोणता जिल्हा? नाशिक. बरं, नाशिक मध्ये जन्माला आला. मला नाशिक जिल्हा फार आवडतो. का माहिती का? सगळ्यात जास्त पंढरपूरची, आळंदीची, त्र्यंबकची वारी किंवा निवृत्ती दादांची सेवा करणारा जिल्हा. बोला ना. वाजवायची, जोरात वाजवायची. कोणता जिल्हा? नाशिक. कांदे आणि द्राक्ष पिकवणारा महाराष्ट्रातला 1 नंबरचा जिल्हा नाशिक. मला वाटतं नोट ज्या जिल्ह्यात छापली जाते तो जिल्हा सुद्धा नाशिक. सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड नाशिक. कीर्तनकारावर प्रेम करणारा जिल्हा सुद्धा नाशिक. मला वाटतं कुडाई कीर्तन असू द्या, मला वाटतं 100 किलोमीटरच्या कीर्तनावर अंतरावून सुद्धा कीर्तनाला येणारी लोक सुद्धा नाशिक. सगळ्यात जास्त चांगल्या वृत्तीची माणसं सुद्धा नाशिक. सगळ्यात जास्त पारमार्थ जोपासणारा जिल्हा सुद्धा नाशिक. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा जिल्हा सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा पलीकडचा आहे, आपला नाही. हा एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. मग जगणं गोड असावं. ओंकारजी बरं का, कैलाजी कृष्णाजी बरं का, किती गोड असावं. एक आकड्यात लिहिले ना, आता जागा आता जागा आता जागा रे बाई नो जागा. आता जागा आता जागा रे बाई नो जागा. आता जागा आता जागा रे बाई नो जागा. आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाई नो जागा. आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाई नो जागा. एक सोरणी झल्या ना दोन्ही भागा, सोरणी झल्या ना दोन्ही भागा. सोरणी झल्या ना दोन्ही भागा, सोरणी झल्या सोरणी झल्या ना दोन्ही भागा, सोरणी झल्या ना दोन्ही भागा. सोरणी झल्या ना दोन्ही भागा. आता जागा आता जागा हे आता जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा जागा. क्या बात आहे. असं जर गायला लागलं तर आजचं कीर्तन 4 वाजेपर्यंत सुटणारच नाही गड्या. महाराज म्हणले जागा होणं गरजेचं आहे. आणि प्रमाणच उठा जागे वारे. आता आता शब्द मला वाटतं 3 काळापैकी एका काळात लिहिलाय. कालचा जो काळ होऊन गेला सर, त्याला कोणता काळ म्हणावं? कालचा 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 जो काळ होऊन गेला. बरोबर बोला ना. कालचा जो काळ कोणता होता? दुष्काळ. कालचा जो काळ होऊन गेला त्याला कोणता काळ म्हणावं? भूतकाळ. आताचा जो चालू आहे महाराज बोला ना कोणता काळ? वर्तमान काळ. आणि उद्याचा जो येणार आहे त्याला
भविष्यकाळ. पण पोराव बरं का ऐका ना तात्या, आता हा शब्द कोणत्या काळात लिहिलाय? वर्तमान काळात, चालू काळात. आणि तुकोबर आहे आपल्याला हेच म्हणतात की तुम्ही उद्या जागवू नका किंवा थोड्या वेळानंतर नाही, कधी जागवा. आता तरी पुढे असं हाची उपदेश, आता तरी पुढे वा वा. हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका टाळी वाजवा, गोड वाजवलं गोड गायलं. वा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. महाराज म्हणले जगतामध्ये कर जोडून विनवित तुम्हा, कर जोडून विनवित तुम्हा, वासुदेव 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 म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, म्हणा म्हणा म्हणा. बस. आणि मग म्हणलं पाहिजे का जायाचे ठेवणे शरीर, मग जाणार आहे. मग आता तरी पुढे हाच उपदेश. महाराज म्हणले नका गुतू विषय कामा. मग तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. का म्हटलं पाहिजे? अरे जाणार आहे. महाराज म्हणले मग जाणार आहे तर काय करावं माहिती का? जगतामध्ये ज्या कारणा करता आलो ती कारण शुद्धच करा. आपण कशा करता आलोय माहिती का? आपण ज्या कारणा करतो आलो त्या नावाचं भजन, ते नावाची खरं तर महत्वाची अर्थता भजन आहे. तुकोबरायचं प्रमाण मला आठवतं काकड्यातलं. काय मे उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. अर्थ तर भजनाची असली पाहिजे. आणि ज्याच्या जीवनात भजन नाही त्याचा आत्ता नाही पण वरती गेल्यानंतर भजनच होतं. आलंय होतं हा थोडं नाही. हा मग भजन नसल करायचं तर भजन असलं पाहिजे. आई शास्त्रामध्ये लिहिलंय बरं काय आजे ऐक. शास्त्रामध्ये असं लिहिलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. नाना किती वेळा जरा बोला ना? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही वडबारेवाले काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय. 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मलाही पण सांगता. तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. किती गोड म्हणलेत कबीरदास महाराज.
ए आवटा हात का मानव देह आलने तुझ दिया ए आवटा हात का मानव देह आलने तुझ दिया ए खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया खाया पिया सुख से सोया नाग जमाना कोया ए बचमन नारायण बचमन नारायण बचमन नारायण बचमन नारायण बस भजना करता आलोय भजन गोडा असं भजन कशा करता करायचंय महाराज भजनानं होतं तरी काय भजनानं ना महाराज म्हणले हे पुण्यरूपी साधन प्राप्त होईल आणि ही हरिभक्तीतून पुण्य जर कमवलं करा हरिभक्ती परलोक येईल कामा एवढं एकच धन परलोकात नेता येतं बरेच माणसं म्हणतात की मग आम्ही पैसा कमवतोय पैसा जरूर कमवला पाहिजे माझा विरोध नाही कडे पैशाला पण मला वाटतं पैशाबरोबर माणसानं परमार्थ सुद्धा मग महाराज म्हणले लाभाचे काय लाभाचे पार मारतय महादान आले लाभाचे पण ना आमच्या इकडे एक अवघड गणित झाले सध्या रात बाबा सांगून जाईल तात्या बरं काय का ना आमच्या इकडचे भजनी आख रात रात भजनाला जातात रात रात आखी परत गुळ संपित एकच भजनी आणि एकच गवळा म्हणते घरी येते अरे निदान खाल्ल्यासरशी म्हण ना तू काहीतरी आपला पार मारत ना वेगळा आहे मला वाटतं पार मारत कसं असं माहिती का आपला परमार्थ लोकांतात नसला तरी चालेल पण आपला परमार्थ एकांतात चांगला असा कळतं मी काय बोलतोय ते आणि हा परमार्थ ज्यानं केला नाही त्याचा प्रपंच सार्थकी लागला ज्ञानोबा आहे तेच म्हणतात मी संसार सार्थकी लावला आजी संसार सुपळ झाला गे माय पण कधी देखिले पाय आमदारांची आपलं विठोबाचे पाय पाहिले की विठोबाचं गणित सार्थकी लागतं आपलं गणित सार्थकी लागतं मग गणित जर सार्थकी लावायचंय काय तुमच्या देवाजवळ चला मला पहिले चरणाकडे यायचं काय देवाजवळ अरे लय गोडलेलं आहे तुकोबारांनी स्टेटमेंट मांडलं महाराज काय देवाजवळ जर कोणी जर म्हटलं ना अगोदर गीतेतून श्लोक सांगतो यदादित्यगतम तेजो जगदभाषये ते खिलम यत् चंद्रमसी यच्चाग्नो तत् तेजो विधी मामकम मग जगाला चालवणारा घडवणारा संधी दादा एकच आहे भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याची आस गोडच आहे किती गोड आहे विटेवरी जाचे पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान तोची एक दान हे सुरदासा तोची एक दान सुरदा सुरदाता तोची एक दान सुरदाता विटेवरी जाचे पाबुले समान विटेवरी जाचे पाबुले मग तो एक दान सुरदाता आहे बस त्याच्याजवळ हे उदार तुहारी ऐसी कीर्ती चराचर क्या बात है कीर्ती चराचर ऐसी कीर्ती चराचर वाह कृष्ण महाराज कीर्ती चराचरी कोण उदार जो हरी मग महाराज म्हणले या जगतामध्ये त्याची प्राप्तता फार महत्वाची पण आम्ही प्राप्तता करायला तयार नाही
आम्हाला सगळ्यांना सुखाची आस लागली, इतकी आस लागली, इतकी आस लागली की आम्हाला न काही करता सुख मिळावं असं वाटतंय. पण मला वाटतं भाग्य बलवत्तर असावं लागेल देवाला मिळवण्याकरता. ज्ञानोबाराचं स्टेटमेंट आहे, बहुता सुकृताची आणि म्हणून विठ्ठली आवडी. सुकृत असलं पाहिजे आणि सुकृत ज्याचं गोडे ना त्याला देव लांब नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मग भाव शुद्ध असलं पाहिजे. आणि तुम्ही किती प्रयत्न करा, तुमच्या भाग्यात जर देव असेल तरच तो तुम्हाला मिळणार आहे. एक प्रसंग सांगतो, आदरणीय आमचे डॉक्टर बाबा हा प्रसंग सांगतात. काय प्रसंग आहे? एका गावात 3 भाऊ होते मामा. एवढं सांगतो पहिल्या चरणाकडे येतो ऐका. 3 भाऊ होते. सर सध्या बरं का, सध्या लग्न करायचं म्हटलं का अवघड गणित झालंय सध्या. का अवघड आहे? सध्या पोरग कुठंतरी चिकटलेलं असावं लागतं. चिकटलेलं मग खांबळ्याला बिंबळ्याला नाही, आपल्याला कुठंतरी नोकरीला चिकटलेलं दाखवावं लागतं. हा खांबळ्याला नाही, आपलं नोकरीला चिकटलेलं दाखवलं. आणि मग ते नोकरीला चिकटलेलं दाखवलं. हा आणि असंच चांदोड आपल्या इकडे बेर आपलं काय गावाचं नाव काय? वडबारे का बारवड? वडबारे. हा वडबाऱ्याकडं बरं का कैलाशी बरं का ओमकारजी ऐका. इथं 3 पोरं होती आणि 3ही पोरांनी लग्न करायची म्हणल्यावर 3 जणांनी एक ट्रॅक्टर घेतला तिघांच्या. कोणता ट्रॅक्टर तुमच्याकडे चांगला प्रसिद्ध असला ट्रॅक्टर सांगा? जॉन डिअर का स्वराज? स्वराजच वापरते तिकडं बरं. हा काय असेल? कोकोटा हा कुबोटा हा असू द्या. हा कुबोटा नाही असू द्या. आपल्याकडे चांगला ट्रॅक्टर वापरतात. कोणता बरोबर? स्वराज ट्रॅक्टर घेतला 775 बरोबर ना का कमी आहे? असू द्या काय असेल ते असेल. ट्रॅक्टर तिघांच्यात घेतला आणि तिघांच्या ट्रॅक्टर घेतल्यानंतर तिघांची महिन्यात लग्न झाली. हे प्रसंग आमचे डॉक्टर बाबा सांगतात. आणि महिन्यात लग्न झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात परत वाटण्या झाल्या. आता वाटण्या झाल्यावर एक ट्रॅक्टर तिघांच्यात वाटायचा नाना काय काय वाटेल. एक टायर वाट्याला आला. पाहता काय माझ्याकडे एक टायर वाट्याला आला. आता एक ट्रॅक्टर तिघांच्यात वाटल्यावर आंब्याचे दिवस होते, आमरायचे दिवस म्हणजे हेच दिवस होते. त्यांच्या दारासमोर एक आंब्याचं झाड होतं आणि आंब्याच्या झाडाला आंबे आले. आंबे पिकले सुद्धा होते. पाडायला लागला होता म्हणजे आपल्याकडे ती भाषा आहे बरोबर ना. पाडी लागला होता आणि पाडी लागल्यानंतर 1 नंबरच्या भावाला आपल्याकडे काय म्हणतात? थोरला का धाकला? थोरला भाऊ आंब्याच्या झाडाखाली आला आणि आंब्याला लागला उतरवायला लागला. आंब्याला उतरवायला लागल्यानंतर 2 क्रमांकाचं पळत आलं. म्हणला आंबा काय उतरवतो? आंब्यात वाटा माझा आहे का? तो म्हणला आंबा मी लावलाय. पहिला म्हटलं आंबा मी लावलाय. मग आंब्याचा वाटा कोणाला मिळाला पाहिजे? मलाच मिळाला पाहिजे. 2 क्रमांकाचं म्हटलं आंबा जरी तू लावलाय पण आंब्याला पाणी कोणी घातलंय बोला ना? 2 क्रमांकाचं म्हटलं मी घातलंय. तेवढ्या 3 क्रमांकाचं पळत आलं. 3 क्रमांकाचं म्हटलं आंबा जरी तू लावलाय आंब्याला जरी पाणी तू घातलंय पण नात्यानं मी तुमचा कोण आहे बोला ना भाऊ. मग आंब्याचा वाटा मला सुद्धा मिळाला पाहिजे. बरं ठीक आहे. आंबा उतरवण्यात आला. आंब्यावर निघाले 160 आंबे. लक्षात ठेवा आकडा किती बोला ना निफाडकर जरा बोला किती? 160 निघाले. 160 निघाल्यानंतर 1 नंबरच्या भावानं 100 उचलले. राहिले किती? 160 मधले राहिले किती? 60 राहिले. आता 2 क्रमांकाच्या भावानं 50 उचलले. कृष्ण महाराज राहिले किती? 10 राहिले. 3 क्रमांकाचा म्हटला 10 तर 10 कोणाच्या बापाचे? त्याने 10 उचलले. आणि मला वाटतं बोडबारेवाल्यांना बाजारचं गाव चांदवडच असेल बरोबर ना? चांदवडला जाता तुम्ही बाजारला 1 नंबरचा भाऊ बाजारला गेला आणि बाजारला गेल्यानंतर त्यानं 1 आंबा 1 रुपयाला लावला 1 नंबरच्या भावानं. आता याला 100 आंब्याचे किती मिळाले? 12 वाजेपर्यंत सगळे आंबे संपले. 1 रुपयानं 100 आंब्याचे किती मिळाले बोला ना? किती मिळाले? 100 मिळाले. 2 क्रमांकाच्या गरीब भावाला घेऊन सांगितलं मला 100 आंब्याचे 100 मिळाले. 2 क्रमांकाच्या भावानं पिशवीत आंबे भरले 50 आंबे भरले बाजारला गेले. नेमकी मार्केटमध्ये आंब्याचा शॉर्टेज पडला आणि यानं 1 रुपयाचा आंबा 2 रुपयाला लावला. याला 50 आंब्याचे किती मिळाले बोला ना? 100 मिळाले. घरी आले मला 50 आंब्याचे 100 रुपये मिळाले. 3 क्रमांकाचं जागा झालं. त्यानं 10 आंबे पिशवीत भरले. म्हणलं आपल्याला निदान 20-30 रुपये काय ना मिळतील. ते निघालं बाजाराला गेलं आणि बाजाराला चांदोड मध्ये जाऊन बसलं. 3 वाजता बाजारात गेलं. राऊत बाबा 3 वाजता बाजारात गेलं आणि बाजारात गेल्यानंतर नेमकी बाजारात पाऊस सुरू झाला. अवकाळी पाऊस. आता काल कसं पडलं तिकडे नाही का आपण तिकडे पडलं तसं पाऊस पडायला लागला. बाजारात जेवढे आंब्यावाले होते तेवढे सगळे घरी निघायला लागले. एकटं जाऊन बसलं. वडबाऱ्यातलं जेवढं एकटं 3 क्रमांकाचं भाऊ होतं ना एकटं जाऊन बसलं. त्याचा आवाजही निघाला. एकटंच म्हणायला लागलं.
पण नेमकी त्या बाजारामध्ये चांदवडचं इथं कोणी आलं नाही ना? आईला गोळाच झाला गाड्या. हा असू द्या. हा लय मानू नका बरं करावं बाबा. आणि ही गोष्ट इथल्या तर सोडून द्या, घरी नेऊ नका. हा हा नेमकी त्या चांदोडमध्ये एक गुरुजी होते आणि गुरुजींचं मी येऊन आलो होतं. गुरुजींची बायकोला काय म्हणतात? गुरुजींच्या बायकोला गुरुजींबाई, आपलं मास्तरीबाई. हा मास्तरीबाई. मास्तरीबाई म्हटल्या, ऐका ना, माझा भाऊ लय दिवसातून आलाय हो. दुसरं तिसरं काही केलं असतं, नाही कळालं? दुसरं तिसरं काही केलं असतं, पण आपण पारमार्थिक लोक आहे. काहीतरी एक काम करा, आंब्याचे दिवस बाजारात जा आणि कुणी आंबे दिले बाजारातून आंबे घेऊन या. गुरुजीने घेतले पिशवी हातात आणि एका हातात छत्री. वरून पाऊस चालू होता ना, निघाले बाजारला आणि बाजारला गेले. बाजारात जाऊन काय काय माणसांना एकटं जरी असलं ना ते मोठ्याने बडबड करायची, त्यांना काय असते, सवय असते. गुरुजी बाजारात गेलो, नेमकी एक भिंत होती, छत्री मालवली आणि एका आडोशाला उभे राहिले. ह्या बाजूने भिंत आणि भिंतीच्या दुसऱ्या दिशेनं ते 3 क्रमांकाचं भाऊ बसलं होतं. आणि गुरुजी बाजारात गेले, मोठ्याने बडबड करायला लागले. काय ती मी येऊन कधी उठतंय, कधी चालतंय, आता कुठून आंब्यावाला नाही, कुठून आंबा न्यायचं इथून, एकही आंब्यावाला दिसत नाही. आणि तेवढ्यात आंब्यावाल्यानं गुरुजींचा आवाज, बोला ना, आवाज ऐकला आणि गुरुजींना हाक मारली, हो पुढून या, हाय आंब्यावाला आहे, या पुढून या. गुरुजींना आंब्यावाला बघितला आणि गुरुजींना अभंगच गायला उजळले. बाकी आता अवघी चिंताच वारली. हा आणि आंब्यावाल्याच्या दर्शनी आला पद्मनाभ जोडेला. नाही कळालं का? जाऊ द्या, असू द्या. हा आणि म्हणले, मग केवढ्याला दिला आंबा? आता आंब्यावाल्याला माहिती होतं चांगलं रखडलंय, याला याला चांगला गाठला पाहिजे. मग हे म्हणले, तुम्हाला घ्यायचं ना आंबा? हा गुरुजी म्हणले घ्यायचा आहे. गुरुजी खरंच घ्यायचं आहे ना? घ्यायचं आहे का? घ्यायचं. बोला ना, नाही घ्यायचं पण हा तर म्हणा, तुम्हाला हा म्हणा काय जाते, घ्यायचं आहे. मग या बघा, गुरुजी घ्यायचं असेल तर 10 रुपयाला आंबा लावला, घ्यायचं आहे तर घ्या, नाही तर बघा टोपली उचलली चाललो. गुरुजींचा नाही विलास झाला, एक आंबा 10 रुपयाला खरेदी करावा लागला. या गुरुजींना 10 आंब्याचे किती पैसे द्यावा लागले? 100 रुपये. आता मला एक सांगा, पहिल्या भावाकडे किती आंबे होते? 100. 2 क्रमांकाच्या भावाकडे किती आंबे होते? 50. आणि 3 क्रमांकाच्या भावाकडे किती आंबे होते? 10. पण मला वाटतं प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नशिबात जेवढं होतं तेवढं मिळाल्याशिवाय राहिलं का नाही. मला वाटतं तुम्ही किती ओढाताण करा, पण आई वडिलाची जर सेवा जर नशिबात असेल तर ती सेवा घडलीच जाते. आज जाधव परिवाराकडून आदर्श घेण्याजोगा आहे. शंभूबाबांची सेवा केली हा भाग्याचा क्षण आहे का? अशी मुलं जन्माला येण्याकरता वडिलांचं सुद्धा काहीतरी असावं लागतं. मग तुकाराम महाराज म्हणतात अशी मुलं जन्माला येणं गरजेचं आहे. कशी? ज्या मुलांनी आपल्या जन्मातलं गणित शोधलं. आज मी थोडंसं बोलणार आहे. आज माझी बहीण, मला वाटतं शिनाक्का कुठं बसल्यात मला काही माहिती नाही, पण मला वाटतं शिनाक्का बरं का, आज आकीला जर विचारलं ना, हे आई तुमचं माहेर कुठपर्यंत, तर आज त्यांच्या डोळ्यात पाणी. ते सांगतील बाबा, ते सांगतील की दादा माझं माहेर तिथपर्यंत होतं जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप आणि माझी आई जिवंत ना, तोपर्यंत माझं माहेर. आगी मी लिहिलंय, आपल्या बाबांबद्दल लिहिलंय, छबबाबांबद्दल लिहिलंय. येता मला लिहिण्याचा छंद आहे ना लहानपणापासून. मी लिहिलंय त्यांच्याबद्दल. त्रिसरणाच्या टप्प्यावर बाबा धन्य आहात तुम्ही. या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात बाबा तुम्ही. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते, फक्त नाते तुमचेच नाते बाबा. या किळविल वाण्या बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते, पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय बाबा. बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है. अरे बाप तो भिकारी हो या हो तबायत, बाप तो बाप होता है. बापा इतकं मोठं कोणी नाही, म्हणून सांगून जाईल बोलून जाईल बाप किती मोठा असतं. बापा इतकं लिहिलं ना, अरे जगात बाप लय मोठा आहे. आज या मला वाटतं सगळ्या मुलांनी, मला वाटतं प्रकाश दादा आहे, रावसाहेब दादा आहे, दत्तू दादा आहे, बाळू दादा आमच्यामध्ये नाही, पण सांगून जाईल. आज खरं तर त्यांनी गोड असं कार्यक्रम आयोजित केलाय. अशी मुलं खरं तर तुकोबार आहे म्हणतात ना, या जगतातलं बापाचं गणित ओळखतात आणि बापट पाचीशी असला पाहिजे का. एका ठिकाणी गोड लिहिलंय, हे माझ्या डोळ्यातली आशवा, माझ्या डोळ्यातली आशवा, एकोणी मायेना पुसताना उरी होऊन नका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला एक किती ती गळ जोडलेली, हे उभ्या आयुष्याला त्यानं एक शिकातर लावलेली. मला कसं होतया, मला कसं होतया, कुणी बाबा
कुणी बाबा म्हणताना हे उरी होऊन दाटतो या गोष्ट बापाची सांगताना हे माझ्या डोळ्यातली आशव माझ्या डोळ्यातली आशव कोणी मायेनं पुसताना हे उरी होऊन दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. अरे बाप मोठाच आहे. बापा इतकं मोठं सांगायला जगात कोणी नाही. माझ्या शिनाकीला माझ्या सगळ्या माता मावलीनं विचारलं नाही हे तुम्ही माहेरला यायच्या आणि तुमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण होती का? बोला ना कोण होती? आई होती ना. पण तुम्ही कधीच हा विचार केला नाही. आईनं जरूर कांदे बटाटे तुमच्या डोळ्यात पाणी येणार आहे. आता तुम्ही सगळ्या रडणार आहे. आई जरूर तुमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकायची. पण सांगू ना की हे आई ऐका ना ते कधीच आईनं टाकलं नाही बरं का तुमच्या. ते टाकायला लावणारा तुमचा बाप होता. अरे बापा इतकं मोठं कोणी नाही. रडला कडा आखे तो बापा इतकं मोठं कोणी नाही. अरे आयुष्यभर बापानं आपल्या अंगावर फाटकी कपडे घालावे पण आपल्या लेकराला चांगली कपडे घेऊन दिली त्याचं नाव बाप आहे. कृष्ण महाराज. मला वाटतं बाप बद्दल कोणी लिहिलंच नाही आजपर्यंत पण आज बाप बोलून जाईल मी. अरे 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं सांगितली. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं सांगितली पण हा विचार कोणी केला नाही. अरे ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव ज्यानं राम राम कर सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. म्हणूनच बोलून जाईल बाप लय मोठा असतो. किती मोठा आहे माझा बाप सांगू का? या जगतामध्ये बापाचं वर्णन जर करायला गेलं तर तुकाराम महाराजांचं प्रमाण मला आठवतं की बाप करी जोडी लेकराचे वाडी बाप करी जोडी लेकराचे मोडी बाप करी जोडी लेकराचे मोडी बाप करी जोडी लेकराचे मोडी सांगू काय असतो बाप? एकच वाक्य बोलणार तुम्हाला पटणार पण आवाज. लहानपणी आई उचलून घ्यायची आपल्याला आठवतंय ना? लहानपणी आई उचलून घ्यायची तात्या. पुढे घ्यायची उचलून घेताना मला उत्तर आलं पाहिजे. आई उचलून घेताना पुढे घ्यायची कडेवर घ्यायची आणि बाप उचलून घेताना मला उत्तर अपेक्षित तुमच्याकडून पुढे घ्यायचा खांद्यावर. तुम्हाला माहिती का आई कडेवर का बाप खांद्यावर का? लय गोड उत्तर दिलं एका कविकारानं. राऊत बाबा ऐका बरं का. आई कडेवर घेते याचं कारण एकच आहे ती आपल्याला समरेषेमध्ये घेते बरोबर. म्हणजे तिच्या डोळ्याच्या रेषेमध्ये ती घेते बरोबर असं समरेषेमध्ये. म्हणजे ती विचार करते जे माझ्या डोळ्याला दिसलंय ना ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहावं. हे पण बाप पुढचा विचार करतो बर का. जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. बाप मोठा आहे. बापा इतकं मोठं कोणी नाही म्हणून वर्णन सांगितलंय.
हे बापा इतकं मोठं अंतकरण तुम्हाला थोडंसं जड जाईल पण थोडंसं सांगूनच आहे ना मला बोलू द्या एक 10-15 मिनिटं इकडे तिकडे होईल हे रोज पुण्यस्मरण आहे बोलून जाईल मी आज का माहिती का लोकाची मायन लोकाचं बाप सांगावं कवर सांगावं अरे मी माझा बाप सांगेल माझी आई सांगेल ओमकारजी कैलाजी जगात अनेक इंजिनियर असतील कृष्णाजी बरं का जगात अनेक इंजिनियर असतील अनेक इंजिनियर असतील पण माझ्या आई वडिला इतका मोठा इंजिनियर जगात नाही का सांग का एखाद्या इंजिनियरने एखादी गाडी बनवली तर त्याच्या गाडीची फायरिंग कमी जास्त झालेली त्याच्या लक्षात यायची नाही पण माझे आई वडील जगातले असे एकमेव इंजिनियर आहेत माहित का माझी गाडी रात्रीचं किती वाजता घरी येऊ द्या गाडीच्या आवाजाच्या फायरिंग वरून त्यांना कळतं की आपल्या लेकराचीच गाडी आहे अरे जगात जर कोण मोठे असतील तर आपले आई वडील आहेत मला वाटतं पांडुरंगापेक्षा जगातलं वैभव एक मोठं आहे ते आपले आई वडील आहेत आणि मला वाटतं आई वडीलच सांगावे महाराज या कीर्तनातून लोकांच्या गाथानगीता सगळं पाठ झालंय आता आणि मला वाटतं सध्या समाजातली एक मोठी महत्वाची शोकांतिका आहे की सध्या आपल्या जवळ वृद्धाश्रम तयार व्हायला लागले याच्यापेक्षा दुर्भाग्य आपल्या महाराष्ट्राचं काहीच नाही का अरे महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये जर वृद्धाश्रम जर चालू करायला लागत असतील तर याच्यापेक्षा महाराष्ट्राची शोकांतिका अजून जगात दुसरे काही नाही मला वाटतं आता तरी या कीर्तनाची गरज आहे लोक कीर्तन करायला नाव ठेवण्यात व्यस्त आहे काय करायचं तुम्हाला कीर्तन करायचं त्याचे चांगले गुण घ्या आणि बाकीचं सोडून द्या का चांगलं घ्या चांगलं घेतलं पाहिजे माणसानं आदरणीय आमचे गुरुवारी डॉक्टर बाबा म्हणत असतात माणसानं ना वाईट माणसाजवळ जावं पण वाईट माणसाजवळ गेल्यानंतर त्याच्या जवळ 10 गोष्टी वाईट असतील पण एखादी गोष्ट चांगली असेल ती गोष्ट घेऊन या 10 गोष्टी सोडून द्या 11वी गोष्ट घरी घेऊन या हे महत्वाचं आहे आपण काय करतो एक चांगली सोडतो आणि बोला ना आता 10 घेऊन येतो म्हणून आपलं जीवनाचं वाटोळ होतं मला वाटतं कधीतरी चांगल्या गुणानं जगा का मानवी जन्मामध्ये मिराशी जर जोपासायची तर सेवा महत्वाची आणि ज्यानं मिराशी जोपासली ज्यानं परंपरा जोपासली महाराज म्हणले ही सेवा पांडुरंगाचे अभंगाचं पहिलं चरण माझ्या वडिलांची मिरासी गादेवा माझ्या वडिलांची मिरासी गादेवा माझ्या वडिलांची मिरासी गादेवा माझ्या वडिलांची मिरासी टाळी वाजवा मग अभंगाचं पहिलं चरण महाराजांनी गोड गाऊन दाखवलं मिराशी मिराशी म्हणजे काय परंपरा बरं ही परंपरा आम्ही जोपासली 12:30 वाजत आले पटपट बोला
वेळेची किंमत आहे. लय दाटे पेरलं तर वर कांसाला बारीक पडत पटपट बोला. वा काय होतं मिराशी जपासल्या मागे पुढे उभा राहे सांभाळी आली या घात निवाराया देव सांभाळ करतो. मग सांभाळ केलेला एखादा पुरावा सांगा ना. तो बरं आहे पुरावा सांगू का? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरावा आणि तुकोबारायचा पुरावा एवढा सांगतो थांबतो. आज माझी तरणी पोरं कीर्तनाला आहे. सगळे सगळे माझे बंधू सगळे बरं का. काही तिकडून आलेत निफाडवरून, काही अजून इकडून चांदवड, काही येवल्याहून आलेत. सगळे सगळे बरं का. आता गावा नावा सगळं माहिती पण सावका सावका चटईदारा आज्या जाता उडून जाताल. हा सावका फेटदारा त्यांना दारा हा आहे का. इकडे बघा काय पुरावा. तुकाराम महाराजांचं कीर्तन पुण्यातल्या लोहगावलाच नेहमी असायचं बरोबर ना. आता जिथं शिळा मंदिर झालं, आता ओमकारजी 2-4 दिवसापूर्वी तिथं गायला होते, कैलासजी होते, कैलास आपल्या कृष्णादादा होते. ते शिळा मंदिरामध्ये तुकाराम महाराजांचे तिथं कायम कीर्तन असं. आता तिथं आंतरराष्ट्रीय विमानतळ एअरपोर्ट झालंय आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन तिथं असायचं. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला यायचे आणि नजराणा मांडायचे. घ्या नजराणा राऊत बाबा बरोबर. नजराणा मांडायची, नजराणा घ्या. तुकाराम महाराज म्हणायचे नाही देवट्या छत्री घोडे हे तो बरे आता न पडे. आताचे जर आम्ही असतो ना आम्ही काय म्हणलो असतो माहिती का. देवट्या छत्री घोडे हे तो बरी आताची पडे हा असं म्हणलं असतं. नाही घेतलं नाही लागत तुमच्या नजराणा मला नाही लागत. सोने रुपया अम्मा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे आणि नाही घेतला नजराणा. आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात बसले. ही बातमी चाकणच्या सुभेदाराला कळाली. चाकणचा सुभेदार अनेक पठाण दिन 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 आवाज करत करत लोक आपल्याकडे सगळं लोगावकडून यायला. लोगावकडे चाकणकडून प्रस्थान केलं आणि त्या काळात गुप्तचर खात्याचा प्रमुख बैरजी नाईक होते. बैरजी नाईकाला कळालं आपल्या कीर्तनावर हल्ला होतोय. राजांनी सांगणं गरजेचं आहे. पळत निघाला तो बैरजी नाईक आणि बैरजी नाईक पळत निघाले. राजांच्या कानात येऊन कीर्तना सांगितलं राजा ऐका ऐका राजा आपल्या कीर्तनावर हल्ला होतोय पळावं लागतंय. राजा निघा. छत्रपती शिवाजी राजांच्या अगोदर कीर्तनातली लोकच पळायला लागली. हे म्हणले उठ आहे पळाय सगळी लोक पळायला लागली. त्या दिवशी तुकाराम महाराजांनी अभंगलेला अरे पळताय काय 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी परी कीर्तन रंग सोडू नये देह जाओ आठवा राहो पांडुरंगी दृढ भाव. कीर्तनातून पळताय काय. या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे या कीर्तनात जर मरण आलं तर पांडुरंगाच्या दारात मरण आल्यासारखं समजा. आणि मग महाराज एवढं वाक्य छत्रपतींनी ऐकलं. छत्रपती म्हणले ऐका तुकोबाराय तुम्ही म्हणताय जर कीर्तनात मरण आलेलं चांगलंय तर मी माझं भाग्य समजेल की आज या कीर्तनात जर मी मेलो तरी मी माझं भाग्य समजेल. छत्रपती शिवाजी महाराज बसले कीर्तनात. बसले वाजवायची जोरात वाजवायचे हा बसले कीर्तनात. आले ते पठाण आले. आता त्यांना दुसरं कोणाशी घेणं देणं नव्हतं. इकडं मात्र कीर्तन चालू होतं. कीर्तनात तुकाराम महाराजांचे काकड्याचे अभंग गाऊन दाखवत होते. कसे हे वचन ऐका कमळापदी वचन ऐका कमळापदी एका कमलापती वचन ऐका कमलापती. माझे रंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडी नोकरी गाडी कर जोडी नोकरी गाडी. हे सुंदर ते धान उभे विटेवरी हे सुंदर ते धान उभे विटेवरी करकटे मारी हे मोनिया करकटे मारी हे मोनिया. हे उठा पांडुरंग प्रभात समय बादला हे वैष्णवाचा मेळा करुणा वैष्णवाचा मेळा जगजोगे जाग आरे सावळिया
विशीवर त्यांना दुसरं कोणाशी घेणं देणं होतं. त्यांना घेणं कोणाशी होतं? बरोबर बोला ना, कोणाशी घेणं देणं? छत्रपती शिवाजी महाराजांशी. अरे देखो शिवा उधर खड़ा है, उधर बैठा है, उसको पकड़ने के लिए क्या है? एक पठाण विशीच्या आतमध्ये गेला. पण विशीच्या आतमध्ये जायच्या अगोदर इकडे ना पांडुरंगाच्या चरणाजवळ तुकाराम महाराजांनी आर्तता ठेवली. ए देवा, कारवरून जसा काळ आहे तसा आतून पण आहे का? एक तर कलियुगात तुझी कोणी भक्ती करत नाही, आम्ही करतो. आमच्या कीर्तनावर संकट आणतो का देवा? याद राख, लोकांनी गाथा बुडवलाय. लोकांनी गाथा बुडवण्याच्या अगोदर, लोकांनी बुडवण्याच्या अगोदर मला बुडवावं लागेल. या कीर्तनावर जर संकट आलं ना देवा, तर लोकांनी बुडवण्याच्या अगोदर मला बुडवावं लागेल. देवाचा थरथर काप झाला. का? भक्तीचं कर्ज होतं तुकोबारायचं तेवढं. देव गडबडले, घाबरले, देव गोंधळून गेले. घाम फुटला विटेवर असणारे देवाला. म्हणले आज काय खरं नाही. घाबरले, वीट थरथरली आणि विटेवरचा देव लो गावात आला. एका सेकंदात, मायक्रो सेकंद सुद्धा लय होतात त्याला. आणि देव आले पंढरपुरातून. कुठं आले बोला? लो गावात आले. तुकाराम महाराजांची पाय धरले. फार फणले तुम्ही, शांत व्हा. यांच्याकडे पाहिलं मी आहे ना, जे हमला करतात पहिलगाम मध्ये ना, आपलं जे कीर्तनावर हल्ला करतात ना, त्यांच्याकडे पाहिलं मी. स्वतः देव म्हणले तुम्ही काळजी करू नका, ज्यांनी आपले मारलेत ना त्यांना सुद्धा मारणार, पण थोडं टाइम लागल. हा, मी तिकडचं बोलतो, इकडचं नाही बोलत. हा, ज्याला समजायचे त्याला समजलं असेल, ज्याला नाही समजलं त्याला नाही समजलं, ज्याला कळल त्याला कळल, ज्याला नाही कळल त्याला बाबा काय करेल अशी गोष्ट आहे. आणि मग आहे ना, देवानं तुकोबारायचे पाय धरले. मी यांच्याकडे पाहिलाय. स्वतः देव विशीवर गेले. जेवढे मावळे होते ना तेवढे आतमध्ये घातले, जा आतमध्ये. आणि जेवढे होते तेवढे कीर्तनात बसले होते, तेवढे सगळे छत्रपती शिवाजी महाराजच करून टाकले. ओ देखो शिवा, उसको पकड़ के ले जा. एक गेला आतमध्ये, एक गेला. आणि शिवाजी महाराज म्हणून पकडलं. शिवाजी महाराज म्हणून पकडलं का विशीच्या बाहेर नेला का तो निघायचा रफिक. रफिक तू का बाग आहे? तू म्हणायचं शफिक मे पहिले सेवा. आता शफिकला सोडायचे, परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले का परत ते शिवाजी महाराज म्हणून धरायचे. शिवाजी महाराज म्हणून धरलं का बाहेर नेला का तो निघायचा अहमद. अहमद तू का बघाया? तू म्हणायचा मोहम्मद मे पहिले सेवा. अभ्यास करून बसवले का असावं लागत त्याला. हा हा हा. आणि मग त्याचा राजा व्हायचा तो म्हणला सबको काट डालो. काय म्हणला? सबको काट. देव म्हणला अंगलट झालं. देव म्हणले अंगलट झालं. देवानं सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि स्वतः घोड्यावर बसले. टाच मारून घोड्याला. आपला देव घोड्यावर बसले. देव घोड्यावर बसले. हा, घोड्यावर बसले. अजून घोडा चालू नव्हता गेला. घोड्यावर बसले. हा, घोड्यावर चालू गेले आणि बसले घोड्यावर. देव ए आपल्या छत्रपती शिवरायांची जागा बरं काय का? छत्रपती शिवरायांची जागा किती मोठी होती माहिती का? अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं छत्रपती शिवरायाचं रूप घ्यावं एवढी मोठी जागा छत्रपतींची होती. स्वतः घोड्यावर बसले आणि टाच मारली घोड्याला. एक घोडं निघालं. आता देव घोड्याच्या माध्यमातून, शिवाजी महाराजांच्या माध्यमातून देव स्वतः घोड्यावर बसले होते. हरियोग याच्या ध्यानी ध्याता ना तुळशी. नाही कळालं तुम्हाला? तुम्हाला बळही सापडत नसतोय आमचा देव. तुम्ही किती प्रयत्न करा नसतोय आम्ही. हा, किती षडयंत्र रचा. सध्या षडयंत्र चालू आहेत बरं का मानवी जन्मामध्ये. आणि आपल्या वारकरी संप्रदायाकडे आता ते धुरल्यात. मी सांग नाही प्रत्येकाला माझ्या वारकऱ्याला घाबरायचं नाही. नाठाळाच्या माती हानू काठी. आमच्याकडे झेंडा पण आहे आणि झेंडा उलटा पण करता येतो बरं का. आमचे राऊत बाबा सांगायचे, बरोबर आहे ना? राऊत बाबा बरोबर आहे का? हा, घाबरायचं नाही. वारकरी धारकरी पण होऊ शकतो आणि वारकरी मारेकरी पण होऊ शकतो. घाबरायचं नाही. हा, का? कलियुगातले संत आहोत आपण. हा, मग जगतातलं महत्वाचं गणित. घोड्यावर बसले देव आणि नेलं काटेवाडात नेलं. काटेवाडी नाही बरं का, काटेवाडात. काटेवाडी. हा, काटेवाडी असू द्या. नाही कळालं? पवार कंपनी. हा 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 हा, पवार आपलं असू द्या असू द्या. हा, आणि मग काटेवाडात नेलं. हा, काटेवाडात नेलं आणि काटेवाडात नेलं. गोड्यांना आज्ञा केली टाका खाली. ते आपले वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे, बडबडची नो गोडो खानो घनो, बडबडची नो गोडो खानो घनो, चलनो थोडो, गोडो के छोडो मारो, नीचे बडजी और ऊपर गोडो. नाही कळालं? मराठी सांगतो. हा, काय नणार सांग कळालं अजून? बडजीचं गोड त्याला चालायला थोडं नाना बरं का, चालायला थोडं पण खायला
मोकार खायला मोकार पण चालायला थोडं. पण गोड्यावर जर बडजी बसलं आणि बडजीनं जर गोड्याला छडी मारली, बडजी खाली, असं मराठी सांगितलं कळत आहे. हा, आणि मग गोड्याला छडी मार, टाका खाली, गोड्यांना आज्ञा केली टाका खाली. आता त्या काळातल्या गोड्यांना कळत होतं, मी काय म्हणतोय ते कळालं का तुम्हाला? त्या काळातल्या घोड्यांना कळत होतं की आपला मालक काय म्हणतोय ते कळत होतं. आताच्या घोड्यांना कळत नाही. आणि मग त्या घोड्यांना आज्ञा केली टाकले ना खाली, धडाधड फेकून दिले. आणि मग अशा प्रकारे कीर्तनाचं रक्षण केलं. का रक्षण केलं माहिती का? तुकाराम महाराज म्हणले मी माझ्या वडिलांची मिराशी जोपासली, परंपरा जोपासली. आणि त्यांनी जसं केलं ना, त्यांच्या रक्ताचंच मागणं नव्हतं, काही मागणी आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणं तसे. आमच्या वैष्णवाचं धनच आहे की तुमचा परमार्थ करणं. कसं आहे वैष्णवा घरी सर्व काळ, हे वैष्णवा घरी सर्व काळ, हे सदा जण जण ती टाळ, सदा जण जण ती टाळ, सदा जण जण ती टाळ. वैष्णवाचं धनच आपल्या जवळ असलं पाहिजे लय. आणि मिराशी जोपासत असताना लय आरतीची शक्यता नाही, लय गरजेचं गरज नाही. माणसांना समाधानी असलं पाहिजे. 12:30 वाजून 35 मिनिटांना महाराज सांगायला लागले, काय म्हणायला लागले? समाधानी असावं. का समाधानी असावं? आणि समाधान कशाने मिळतं सांगा? नामस्मरण केलेलं, सदा नाम घोष करू हरी कथा. तिने पुढे काय सांगितलं? तिने सदा चित्ता, समाधानच मिळते. याच्यात काय नवल? सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो. पण आम्ही ते नामस्मरण निष्काम भावनेनं केलं पाहिजे. का निष्काम भावनेनं केलं पाहिजे सांगू का? आम्ही सुद्धा सांगणारे सध्या सुखी नाही, तुम्ही ऐकणारे सुद्धा सुखी नाही. का? समाधान नाही माणसाला. मी कीर्तनाला गेलो एका ठिकाणी, आणि कीर्तन संपल्यानंतर जुन्या काळात कीर्तन करायला मानानं जे धन द्यायचे, आणि त्याला काय म्हणायचो आपण? मानधन. आता मानधन नाही राहिलं, आता त्याचा शब्द बदलला, सांगण्याजोगा नाही. असू द्या, हा बिदा पाकिट पाकिट मान मागून धन, हा असू द्या, हा असू द्या, हा नाही कळालं तुम्हाला, नाही कळणार, जाऊ द्या. आणि मग ते जुन्या काळात होतं. आणि कीर्तन संपलं ना, मला पाकिट भरलं आणि मी काय खोलून पाहिलं नाही. माझी सवय की समाधान असावं. अरे लय देवान दिलंय मला, माझी लायकी नाही एवढं बोलण्याची, मला मिळालंय. का? वयाच्या 25व्या वर्षी वयाचं 85 वयाचं मात्र माया पाया वागतंय. माऊलीनं अजून याच्यापेक्षा काय द्यायचं? लय दिलंय माऊलीनं, लायकीपेक्षा 10 पट जास्त दिलंय. मग समाधानी राहणं गरजेचं आहे. का? ऐका ना. आणि ते कीर्तन संपलं आणि 400 मीटर गावाच्या बाहेर माझी गाडी पडली. ओमकार दादा, कैला दादा बरं कृष्णाजी सर, बरं का, गावाच्या बाहेर माझी गाडी पडली आणि 4 कार्यकर्ते मला आडवे झाले. आडवे झाल्यानंतर त्यांना म्हटलं काय झालं? म्हटलं कीर्तनातून तर एकही शब्द माझा वाकडा गेला नाही. मग झालं काय? ते म्हणले महाराज थोडासा प्रॉब्लेम झालाय. म्हटलं कसला प्रॉब्लेम? ते म्हणले तुमचं ती पाकिट दाखवा. मी त्यांच्याकडे दिलं, त्यांनी ती मोजली आणि मोजल्यानंतर त्यांनी जरा चेहरे पाडले. म्हणलं का चेहरे पाडले तुम्ही? ते म्हणले महाराज तुमच्यावर जरा अन्याय झालाय. म्हणलं कसला अन्याय? ते म्हणले इथून मागच्या सप्त्यातल्या सगळ्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरले आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरले. हा तुमच्यावर झालेला, बोला ना, बोला मोठ्यानं बोला ना, तुमच्यावर झालेला अन्याय. मला तसं वाईट वाटलं. मग म्हटलं आता काय करायचं? ते म्हणले महाराज तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्यात आम्ही दुप्पट करू. आता दुप्पट म्हणलं कोणाला नकोय? तुम्हाला नकोय, मला नकोय का? मी लय खुश झालो, जाम भारी खुश वाटलं मला, लय भारी मग खुश व्हा. हा लय भारी वाटलं मला. म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं, ते त्या दिवशी गेल्यात का अजूनही आले नाही. खुशाल टाळे वाजिता तुम्ही, तुम्हाला काही पटलं पाहिजे ना. त्या दिवसापासून ठरवलं जेवढे मिळेल तेवढे घरीच न्यायचे, माघारी द्यायचे. म्हणून सांगतो रे, आहे तेवढं मिळालंय ना तेवढ्या समाधानी राहिला शिका. का? सावता महाराजांनी लिहिलं ना, लय गोड लिहिलं. काय म्हणले? 19 दिवशी बैसोनी हाती बर
कोणी दिवशी पालकी सुभेदार कोणी दिवशी पायाचा चाकर चालत राहावे देवठी विला कैसे राहावे समयासी सादर भावे समयासी क्या बात है सादर भावे मग चित्ती असू द्यावे एकदा टाळी वाजवा समाधान आणि समाधान कशाने मिळतं माहिती का जे वडिलांनी आपल्यापर्यंत आणलंय ते जपलं ना तर समाधान मिळतं जपलं तर समाधान आहे आणि विकलं तर असमाधान आहे कळतं मी काय बोलतो ते माणसानं विचार जोपासले पाहिजे हे संस्कृती जोपासली पाहिजे का विचारानं जोपासलं पाहिजे आदरणीय आमचे डॉक्टर बाबा म्हणत असतात माणसानं जीवनात कोणाला द्यायचं नसल तर दोन गोष्टी जपल्या पाहिजे कोणत्या एक बापाला आणि दुसरी गोष्ट आहे पापाला का बापाला जर जपले प्रपंच सफल होईल आणि पापाला जर जपले पारमार्थ सफल होईल या दोन गोष्टीची सांगड घाला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही आणि पाया पडायचं नसेल तर या दोन गोष्टी पायातीशी असल्या पाहिजे का महाराज म्हणले जन्म सार्थकी लागल काय केलं आमच्या वडिलांनी उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे वेळ झालाय विठोबा रखुमाये अरे विठोबा रखुमाये चला 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 लवकर अरे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये कृष्णाजी विठोबा रखुमाये ज्ञानेश्वर बावले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नको आहे बाबा ज्ञानेश्वर माऊली वेळ संपलाय पडान पेंगळा म्हणायचं पण आता लय वेळ झालाय भैरव म्हणू एक मिनिटात काय अडचण नाही. भैरव म्हणा वंश परंपरा दास मी अंकित वंश परंपरा दास मी अंकित वंश परंपरा मी अंकित वंश परंपरा मी अंकित दुःख मार्गलित लाज
महाराज मी पहिल्यांदा वाजन ऐकले असं का ज्या वाजवण्यामध्ये त्यांना जी वाजवायची ती वाजवत नाही, गायकाला आणि कीर्तन करायला जे पाहिजे ते वाजवतात. वाह वाह. पण महाराज एवढं वाजवतात ना ते असं वाटतं ते नाही वाजवत, स्वयं माझा पांडुरंग परमात्मा येऊनच प्राख वाजवते. वाह. एवढं गोड. तुम्हाला बनवताना सरस्वती मातेनं काहीतरी वेळ काढावा कृष्णा महाराज. सकाळच्या बरं रविवार नव्हता, सोमवार होता. हा आणि म्हणून एवढा गोड आहे का तोक तोक. हा अरे तसा करू लाय हा हा अरे म्हणून मग गोड द्यावे तेवढे. धन्यवाद आमचे ओमकारजी, लय गोड गायलं महाराज. करू आमचे कैलासजी बरं का, एकदा टाळी वाजवाय सगळ्यांकरता. लय गोड. असं वाटतं या मंडळींना बनवताना खरंच सरस्वती मातेची निष्काम भावनेनं कृपा झाली. खरं तर द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. एक घ्यायचं आहे का 2 मिनिटात घेऊन टाकून आणि थांबूया चालेल. आणि मग हा त्यो कसं करायला म्हणा पिंगळाच म्हणा फक्त, बाकी नाही काय नाही. हां आम्हाला लय ऐकलं त्यांनी बऱ्याच वेळा, तुमचं नाही ऐकलं. हां मी म्हणतो ना बरोबर 4 मिनिटात काट छाट करून बरोबर तेवढं बसवतो. हा हा ऐकलं काय तुम्ही? गोळ झाला गाड्या बाईक चालत ऐका. हा धन्य धन्य शिवाजी सुर गडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा टंकविले जगन्नाथ. शिवतारी अरे त्या माय माऊलीनं शिवबा राजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरणाला तोरणबाण मर्द मावळा जमा केला. पण या राजाला पकडण्याकरता अफजल खानानं तबकात माळीला विडा उचलला. अरे कोणा शिवा माला शिवाजी विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर गेला. ओमकारजी कैलासजी पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे? बोला बोला. तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे? कोणाचं? खंडोबाराय. कोणाचं? तुळजाभवानी. आणि संबळ वाजायला लागला. ऐका कसं वाजलं संबळ. हातोडी हातोडी. हा संबळ ऐका संबळ असं. वा वा संबळ वाजवा, टाळी वाजवा. आणि मग तुळजापूर सोडलं आणि तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे? बोला. पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे? पांडुरंगाचं. अभंग वाजायला लागला. कोणता? गेई 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 माझे वाचे वाचे ओ गोड नाम विठोबाचे. गेई 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 माझे वाचे वाचे ओ गोड नाम विठोबाचे.
12:50 पंढरपूर सोडल्यानंतर पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे? पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे? शांती ब्रह्म एकनाथ बाबा आणि अभंग वाजायला लागला. कसं माहिती का? पैठण सोडलं आणि पैठण सोडल्यानंतर जिजुरीत आले. जिजुरीत कोणाचं मंदिर आहे? कोणाचं मंदिर आहे? खंडोबा राहायचं. अभंग वाजायला लागला बरं का. आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, अहं वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, अहं वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा काय वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची आणि प्रतापगडाच्या बाईच्याला भेटीची वेळ ठरली. आओ शिवा आओ, गले लक्ष मार. आओ शिवा, गले लक्ष मारे. आओ शिवा, गले लक्ष मारे. दोन महायोद्धे अपने सामने उभे आहेत. आओ शिवा, गले लक्ष मार. विजांचा कडकड 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 आवाज व्हायचा. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट व्हायचा. आमने सामने हुए. आओ आओ शिवा. आओ शिवा. मागूनवार करणार तेवढ्यात आपला पण एक होता ना, होता जीवा वाचला शिवा, होता जीवा होता जीवा वाचला शिवा. शिवाजींकडे तलवार होती. भवानी काढली, सह्या बंडाचा तुकडा करून टाकावा. इतिहासामध्ये वाक्य कोरलं गेलं, अरे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हर 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 हर. टाळी वाजवा.
बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयास करतोय. या गोड गुणीजन मंडळीने गोड अशी साथ दिली, आभार व्यक्त करतोय. आणि आभार व्यक्त करत असताना सगळ्यांचे आभार व्यक्त करून बडी दूर से आहे और बडी दूर जाणं आहे, मध्य प्रदेश. त्याच्यामुळं झालेली नाही, त्यांना लांब जायचं म्हणून झालेली सेवा खरं तर समर्पित करतोय. किती आता काय झालंय, तुम्हाला किती ऐकलं तर गोडीच लागणार आहे, त्याच्यामुळे थांबणं गरजेचं आहे. आणि लय दाट पेरलं तर वर कानसाला बारीक पडतं, बरं फाटेच्या बाहेर गेलेलं परत कोळापता येत नाही, हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं मग ते आपलं खुरपायला त्रास होतो का नाही ना, बरोबर का नाही. त्याच्यामुळं झालेली सेवा समर्पित करतोय सर, बरं का संदीप सर. म्हणून खरं तर वेळेत थांबणं गरजेचं आहे. झालेली सेवा समर्पित करतोय. गेल्या 2 तासामध्ये महाराज मंडळी ऐकण्याकरताय, बरं का नाना, बरं का. काही चुकलं असेल ना एखाद्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अबशब्द गेला असेल तर, काही चुकलं असेल, ज्यांना 1 मुलगा असेल ना त्यांना दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना 2 असतील त्यांना तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांना चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काय गरज नाही, माझा बाप लय श्रीमंत आहे, लय श्रीमंत आहे. कधी जर आळंदीला जर कधी गेलात ना, ज्याच्या गळ्यात माळे ना त्यांना आळंदीला जावं, आणि आळंदीला जाऊन बघावं, अरे आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे आपला, लेकर का नसणार महाराज. म्हणूनच झालेली सेवा समर्पित. शेवटची चाल आता झालेली समजा, हा झालेली हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे, काही कारणास्तव आजचं हवामान खातं तांत्रिक अडचणीमुळं बिघडलं असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे, काही कारणास्तव आजच्या कीर्तनातील शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला पूर्ण हात वरती करायचे सगळ्यांचे एकदा, आणि एकदा हात वरती करून कॅमेरा काढून घ्या आणि इकडून या, सगळ्यांची शूटिंग काढू द्या आणि कळू द्या चांगल्या बोली. आपलं खरं तर सगळ्यांना कळू द्या, आपलं गोड असं वातावरण या ठिकाणी झालंय आणि वातावरणामध्ये सेवा करतोय. सगळ्यांनी टाळी वाजवायची. चला निवृत्ती रायांचं भजन होईल. आमचे ओमकार दादा कैलाजी म्हणणार आहेत गोड निवृत्ती दादांचं भजन. चला 1 2 निवृत्ती